आता मुंडे साहेबांनी जी माहिती दिली त्याच्यात खोलामध्ये न जाता 7 जिल्ह्यांचा आहे, त्याच्यात आपला पुणे जिल्हा देखील आहे. परंतु सर्वात वाईट एका घटनेचं वाटतं की राजाभाऊंनी उल्लेख केला की मंचरचा उल्लेख प्रामुख्याने त्याच्यामध्ये होतोय. मी म्हणतो मंचर असू, अवसरी असू, नाही तर आमचा नागापूर असू, सगळ्यात मोठी बदनामी हा तालुका मी सांगितलं ही देवभूमी म्हणून भीमाशंकरची ही भूमी, आणि या भूमीचं ज्यावेळी बदनामी होती याचे चांगले वाईट परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे त्या ठिकाणी लागतील. आज जे 14 कंपन्या त्याच्यामध्ये आहेत, डेऱ्या आहेत, त्याच्यापैकी आपल्या इथल्या ज्या आहेत नवकार डिस्ट्रीब्युटर, अवसरी बुद्रुक, बिरसाई मिल, अवसरी, त्याच्यानंतर श्रीराम डेअरी पिंपळगाव, त्याचबरोबर सह्याद्री डेअरी कवठेमाई ह्या आपल्या भागातील आहेत. बाकी अन्य तालुक्यामधल्या आहेत, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी, हे देखील मी या निमित्ताने आपण सर्वांना सांगतो. माझं आता म्हणणं आहे की या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी मी मुद्द्यावरती आपण सर्वांना सांगू इच्छितो की हा जो खेळ आहे की हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपासून याच्यातून आपल्याला सर्व मुक्त आपल्याला सर्वांना करायचे. हे सर्व भेसळयुक्त दूध कोणाला पुरवलं जायचं, कोण गोळा करायचं, हे देखील याच्यामधून निष्पन्न होईल. मुंडे साहेबांनी सांगितलं गेले 1 महिना आम्ही जवळपास याच्यावरती अभ्यास करतोय आणि आम्ही याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. भेसळयुक्त दूध असूनही तुम्ही का ते स्वीकारत होता? मोठाले दूध संस्थांवाले, प्लॅन्टवाले, हा एक आपला सर्वात मोठा सवाल आहे. गाव पातळीवर ज्यावेळी आपण दूध घेत असतो त्यावेळी जो टेस्टर असतो तो त्याचा लॅक्टो पाहतो, त्याचबरोबर त्याचं फॅट मशीनमध्ये पाहिलं जातं आणि आंबूस आहे का नाही हे ते दुधामध्ये त्या ठिकाणी दूध तोंडामध्ये टाकून तो त्याची टेस्ट घेतो. ही यंत्रणा तुमच्याकडे नाही का? हा देखील आमचा त्यांना सवाल आहे. त्याचबरोबर आपला जो परिसर आहे, सुरेश भाऊंनी उल्लेख केला की जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर हे कॅन्सरचं मोठं हब म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. आपणा सर्वांच्या माहितीकरता सांगतो की गावरी कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र सरकार यांनी GMRTच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 5 गावं आता ठरवलेलं आहे की या भागात कॅन्सरचे जादा पेशंट सापडतात, म्हणून प्रत्येक गावाचे 10 शेतकरी निवडायचे आणि इथं विषमुक्त उत्पादन कसं आपल्याला मिळवता येईल यासाठी काम आता विद्यापीठाने चालू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भागातले सगळे पाण्याचे नमुने हे देखील तपासले जाणार आहेत. आणि सगळ्यात जादा कॅन्सरचे पेशंट आपल्या परिसरामध्ये आहेत, याला जबाबदार कोण? त्याचबरोबर जी घाण आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅनॉलमध्ये, उजव्या कॅनॉलमध्ये सोडली जाते आणि अवसरीची देखील लोक आहेत खालच्या भागामध्ये सगळे. अनेक गावातील विहिरींचं पाणी हे दूषित झालेलं आहे, त्याच्यामध्ये तवंग येतात. पाणी भरायला शेतकरी जातो त्यावेळी त्याला खास सुटली जाते. या कॅनॉलच्या पाण्यामध्ये भेसळ कोण सोडतं? त्याचबरोबर कालची देखील अवसरी बुद्रुकची घटना अजितराव चव्हाण इथं आहेत किंवा मीडियाने देखील काल दाखवलं. यांनी संदीपराव उतरडे यांनी जाऊन तिथं लोकांच्या मुलाखती घेतल्या की असे भेस मोठमोठ्या प्रमाणामध्ये तिथं उडत होते, कारण या कारवाईला घाबरून काहींना काल होत असलेल्या पावसामध्ये ते मिश्रण त्याच्यामध्ये सोडून दिलं. त्याचबरोबर की गेले 4 दिवस ही जी कारवाई चालू आहे, 4 दिवसापूर्वी या मोठमोठ्या प्लॅन्टला किती दूध येत होतं 5 तारखेपर्यंत, आज तारीख आहे 7, उद्या 8, की गेल्या 3-4 दिवसामध्ये एकूण दूध संकलनामध्ये घट किती प्रमाणामध्ये झाली. आपण जर विचार या तालुक्याचा जर केला, आपण ऐकतोय की आंबेगाव तालुका हा राज्यात सगळ्यात जादा 13 लाख 14 लाख लिटर दूध इथं गोळा होतं. आमचं म्हणणं आहे की आता त्यांची यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमार्फत या तालुक्यामध्ये एकूण किती संकलन होतं याची आकडेवारी जे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांना आमचा सवाल आहे का तुम्ही या तालुक्यातलं या कारवाईनंतरचं एकूण दूध संकलन किती हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे की कारवाईनंतर किती घट झाली.